आजच्या आपल्या पोएमचं नाव आहे हॅव यू अर्न युअर टुमॉरो। ही पोएम लिहिलेली आहे एडगर गेस्ट यांनी। एडगर गेस्ट हे आपल्याला माहीत आहे अमेरिकन रायटर आहेत आणि आणखी एक त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते पीपल्स पोएट आहेत, म्हणजे लोकांविषयी ते कविता लिहितात, लोकांच्या कविता लिहितात, म्हणून त्यांना काय म्हणायचं पीपल्स पोएट। आणि त्यांचं जे लिखाणाची शैली आहे स्टाईल ती अतिशय सिंपल आहे। त्यांचं लिखाणाचा जो टोन आहे टोनिंग ऑप्टिमिस्टिक आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आहे। तो त्यांचं लिखाण कसं असतं पॉझिटिव्ह असतं, एखाद्या निराश झालेल्या माणसाला आशा देणारं असतं, एखाद्या दुःखी माणसाला सुखी करणारं, म्हणजे त्याला म्हणायचं ऑप्टिमिस्टिक। आणि आणखी एक त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी न्यूजपेपरमध्ये मॅगझिन्समध्ये सुद्धा लिखाण केलेलं आहे। तर पर्टिक्युलरली या पोएममध्ये त्यांना काय म्हणायचं आहे हॅव यू अर्न युअर टुमॉरो, अर्निंग करणं कमावणं। परंतु आता इथं कमावणं म्हटलं की आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की पैसा कमावणं, पण या ठिकाणी आपल्याला काय कमवायचं आहे याच्याविषयी काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत। आपल्याला आपल्या मनामध्ये डोकावून बघायचं आहे की आपण ही गोष्ट कमावली आहे का, त्याच्याविषयी खूप सारे प्रश्न कवीनं आपल्याला विचारलेले आहेत आणि त्याच्यामुळं आपल्या मनामध्ये आपल्याला डोकावून बघायला जमणार आहे की खरंच मी असं करतो का, मी रोज कसं वागतो, माझं रोजची दिनचर्या कशी आहे, त्याच्यामुळे इतरांच्या आयुष्यामध्ये काही बदल होतो का, काही फरक पडतो का, याच्याशी रिलेटेड काही प्रश्न या कवितेमधून त्यांनी विचारलेले आहेत। इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ट हिज वे। पहिलीच ओळ आहे की तुम्ही रस्त्यानं जात आहे आणि तुमच्या वाटेवर एखादा व्यक्ती आला समोरून, तुमची भेट झाली, एकमेकांशी चर्चा झाली, पास होणं एकमेकांना भेटून निघून जाणं, तर असा एखादा व्यक्ती भेटल्यानंतर तुम्हाला तो आनंदी बनतो का, पहिला प्रश्न। डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे। ज्या व्यक्तीशी तुम्ही भेटलेला असता, बोललेला असता, त्याला आठवतं का की ही व्यक्ती मला बोलली आज, त्या व्यक्तीचं बोलणं माझ्या लक्षात आहे, ती व्यक्ती मला खूप छान बोलली, असं तुमच्याविषयी कुणाला वाटतं का, म्हणजे आपलं बोलणं कुणाच्या तरी लक्षात राहतं का। धिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू। हा दिवस तर संपत आलेला आहे, दिवसभर आपण कष्ट केलेले आहेत, फिजिकल वर्क केलेलं आहे आणि हा दिवस संपत आलेला आहे, ऑलमोस्ट संपत आलेला आहे। आणि पुढं जाऊन तो म्हणतो इज देअर एनी वन टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड ऑफ यू। दिवस संपत आलेला असताना त्या ठिकाणी तुमच्याविषयी प्रेमाचा दयेचा शब्द अटर करणे, उच्चारणे, असं कोणाला उच्चारावंसं वाटतं का की पर्टिक्युलरली हा माझा मित्र किंवा हा माझा गावातील व्यक्ती मला आज भेटला होता, त्याच्याशी माझी चर्चा झाली होती, त्याच्याशी मी बोललो होतो आणि त्याच्यामुळं मला काहीतरी शिकायला मिळालं, मला आनंद मिळाला, म्हणजे आणि देव करो त्याचं चांगलं हो, असं तुमच्याविषयी आशीर्वादाचे, तुमच्याविषयी शुभेच्छा देणारे, तुमचं चांगलं हित जोपासणारे असे शब्द कुणाच्या तोंडून निघतात का, असं पहिल्या स्टांजामध्ये विचारलेलं आहे। सेकंड स्टांजा बघूया। डिड यू गिव्ह अ चीअरफुल ग्रीटिंग्स टू द फ्रेंड हू केम अलॉंग। आधी आपण इन जनरल बोललो, कोणतीही व्यक्ती आपल्याला रस्त्याला भेटली आणि तिच्याविषयी आपण कसं वागतो। आता आपण आपल्या मित्राविषयी बोलणार आहोत की आपला मित्र आपल्याला भेटल्यानंतर त्याचं चीअरफुल म्हणजे आनंदानं आपण स्वागत करतो का, और अ चर्लिश सॉर्ट ऑफ हाउडी अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग। दोन गोष्टी असतात की त्याचं आनंदानं स्वागत करणं, प्रेमानं त्याचं स्वागत करणं आणि नुसतंच असं वरवर विचारणं की कसा आहेस। याच्यापैकी तुम्ही कोणती गोष्ट करता, पहिली गोष्ट की खरंच तुम्हाला त्याच्याविषयी प्रेम आहे, त्याच्याविषयी काळजी आहे आणि म्हणून तुम्ही त्याला छानपैकी चीअरफुल ग्रीटिंग करता, आणि दुसरी गोष्ट फक्त कसा आहेस असंच विचारून निघून जाता। काय करता तुम्ही, वेर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रस्ट अलॉंग द वे। कसे होतात तुम्ही मित्रासोबत जेव्हा तुम्ही भेटलात तेव्हा फक्त तुम्ही तुमचा स्वार्थ बघितला का, मित्रालाही काही तुमच्याकडून मिळावं याची तुम्ही काळजी घेतली। इन केस आपण बघतो की आपला मित्र एखादा शाळेमध्ये येत नाही, ॲब्सेंट राहतो, किंवा एखाद्या मित्राकडे आपल्या मोबाईल नसतो, स्मार्टफोन नसतो, मग त्याच्याविषयी आपण कन्सर्न दाखवतो का, काळजी दाखवतो का, शाळेमध्ये शिकवलेला अभ्यास आपण त्याच्यापर्यंत पोहोचवतो का, कसे वागतो आपण आपल्या मित्रासोबत,
याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे आपल्याकडून काही गुड डीड्स, चांगली कामं होतात का याचाही विचार करणं आवश्यक आहे. और इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. ग्रेटफुल असणं म्हणजे काय असतं, आपल्याला माहीत आहे की आभार व्यक्त करणं, ऋण व्यक्त करणं. कसे तुम्ही लोकांसोबत वागता, कसे मित्रांसोबत वागता, तुमचे मित्र तुमच्याविषयी ग्रेटफुल असतात का, तुमचे आभार व्यक्त करतात का, मनोमन तुमचं चांगलं व्हावं असं त्यांना वाटतं का, जे तुमचं कृत्य आहे, जी तुमची डीड आहे त्याच्यामुळं आज दिवसभरात तुम्ही जे कार्य केलं त्याच्यामुळे कुणाच्या जीवनामध्ये काही बदल होतो का, काही फरक पडतो का, असाही प्रश्न विचारलेला आहे. पुढचा स्टांजा, कॅन यू से टू नाईट. आता दिवसभराचं बोललो, आता टू नाईट, आज रात्री. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट. दिवसानंतर दिवस येतात जातात, दिवस येतात जातात, आपण जगत राहतो, जन्म मिळालेला आहे म्हणून जगत राहायचं. असे एकानंतर एक दिवस येतात जातात येतात जातात. परंतु कवी म्हणतो दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट. ज्या पद्धतीने आपण म्हणतो की सारे भारतीय माझे बांधव आहेत, मग खरंच आपल्या मनामध्ये हे आहे का, आपण वरवर म्हणतो अशाच एखाद्या गरजू बांधवाला आपण मदत केली आहे का, त्याची अडचण आपण दूर केली आहे का, त्याला आनंद देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे का, असाही प्रश्न कवीने या ठिकाणी विचारलेला आहे. वेगवेगळे प्रश्न आपल्याला बघितल्यानंतर असं लक्षात येईल की नक्कीच आपलं रोजचं जीवन जगणं तर असतंच, आपलं कुटुंब, आपला व्यवसाय, आपली कामं, पण याच्याही पलीकडे जाऊन कुठंतरी आपण एक सोशल वर्क करायला पाहिजे, कुठंतरी कुणाला तरी आपण मदत करायला पाहिजे. हा हेतू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. इज अ सिंगल हर्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाऊ विथ करेज लुक अहेड. एखादं सिंगल हर्ट, एखाद्या तरी मनाला तुम्ही उभारी देण्याचं काम केलं आहे का आज. एखादा माणूस, एखादा व्यक्ती, एखादा मित्र आपला की जो निराश होता, ज्याला खूप असं फ्रस्ट्रेशन आलेलं होतं, नैराश्य आलेलं होतं, त्याच्या मनामध्ये तुम्ही आशा निर्माण करायचा प्रयत्न केला आहे का. कसे वागता तुम्ही दिवसभरामध्ये, स्वतःच्या मनामध्ये डोकावून बघा. होप्स निर्माण केले आहेत का, त्याच्या मनामध्ये आशा निर्माण केल्या आहेत का. डिड यू वेस्ट द डे और लूज इट. Was it well or sorely spent? Did you leave a trail of kindness or a scar of discontent? As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today? कसे असता तुम्ही, सगळ्यांसारखं चार चौघांसारखंच तुमचं जीवन आहे का. रोज तुम्ही दिवस येतो आणि जातो एवढंच तुमचं आहे का. हा दिवस तुम्ही असाच गमावता का, लूज करता का, कसे जगता तुम्ही. तर का तुमच्या वागण्यामुळे कुणाच्या तरी मनावर एक दयाळूपणा निर्माण होतो का, तुम्ही असमाधानी आयुष्य जगता, कसं जीवन जगता. तर कवीला म्हणायचे की आपण समाधानी आयुष्य जगलं पाहिजे आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी इतरांना प्रेम देणं, इतरांना मदत करणं, इतरांची काळजी करणं, याच्यामुळंच आपल्याला सॅटिस्फॅक्शन, समाधान मिळू शकतं. माणूस म्हणून आपलं हे कर्तव्य आहे, एक माणुसकी जपली पाहिजे, आपण इतरांची काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळेस, जेव्हा शांतपणे बिछाण्यावर, बेडवर झोपत असता, डोळे मिटत असता, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय विचार येतो नेमका, की काय देव तुम्हाला तुमच्या या कार्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये आणखी एक दिवस वाढवेल असं तुम्हाला वाटतं, की माझ्या या व्यक्तीनं, माझ्या या माणसानं, देवाने आपल्याला जो जन्म दिला आहे, की त्याला असं वाटतं का की खरंच मी या माणसाला छान निर्माण केलं आहे, या माणसाचं आजचं कृत्य बघून, त्याचं आजचं काम बघून नक्कीच याच्या आयुष्यामधला एक दिवस मी वाढवला पाहिजे असं देवाला कुठंतरी वाटतं का. कसे आहात नेमके तुम्ही, देव तुमच्याविषयी काय विचार करतो आणि कशा प्रकारे. म्हणजे आपल्याला माहीत आहे की पैसा तर सगळेच कमावतात, प्रॉपर्टी तर सगळेच कमावतात, आपलं बँक बॅलन्स तर सगळेच वाढवतात. अर्निंग म्हणजे जी की आपल्याला फक्त पैशापुरती, दागदागिन्यांपुरती वाटते, तसं नाही आहे. कवी म्हणतो की तुम्ही तुमचं चांगलं कार्य ही एक प्रकारची अर्निंग आहे, ही एक प्रकारची कमाई आहे. तुम्ही जर चांगलं कार्य करत गेलात, लोकांना मदत करत गेलात, तर नक्कीच ही तुमची एक कमाई आहे. आणि या कमाईचं बक्षीस म्हणून नक्कीच देव जो आहे, निसर्ग जो आहे, तुमच्या आयुष्यामध्ये एक दिवस काय करणार आहे, वाढवणार आहे.
आणि म्हणून सगळ्यांनी प्रश्न विचारला पाहिजे स्वतःला की खरंच आजचं जे माझं कार्य आहे त्याच्यामधून मी एखादा दिवस कमावला आहे का? मी माझा उद्या टुमॉरो, हॅव यू अर्न युअर टुमॉरो? पहिला कवितेचं टायटलच आहे की प्रश्न आहे की खरंच मी माझा उद्याचा दिवस कमावला आहे का? म्हणजे आपल्याला स्वतःमध्ये डोकावून बघायचं आहे, आत्मचिंतन करायचं आहे आणि चांगल्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करायचा आहे.